जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. नमस्कार, मी शुभदा शरद महाजन. आज मी आपल्याला संत कवी परमपूज्य श्री दासगणू महाराज यांच्याबद्दल थोडी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आषाढी कार्तिकेवारी महामंडळाने मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी महामंडळाची सर्व सदस्यांची व श्री संतोष गोडबोले यांची आभारी आहे. संत कवी श्री दासगणू महाराजांचा जन्म 1868 पौष शुद्ध एकादशीस त्यांचे आजोळी अकोळनेर येथे झाला. श्री दत्तात्रय व सौ सावित्रीबाई हे त्यांचे मायतात होत. महाराजांचा जन्म सूर्योदयाचा म्हणून त्यांचे नाव नारायण असे ठेवले. ते जेव्हा आजोळहून नगरला म्हणजे आपल्या सहस्रबुद्धे यांच्या घरी आलेत तेव्हा त्यांच्या आजोबांनी त्यांचे नाव गणेश असे ठेवले व ते नाव सर्वत्र रूढ झाले. नगरचे सहस्रबुद्धे यांच्या 3 पिढ्यांपासून मामलेदारी होती, त्यामुळे त्यांचे बालपण समृद्धीत व्यतीत झाले. ते घरात सर्वांचेच लाडके होते. 9व्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांना शाळेत दाखल केले. त्यांच्या घरातील वातावरण सुशिक्षितेचे होते, पण त्यावेळेस समाजात आजच्यासारखे शिक्षणाचे आकर्षण नव्हते. लिहिता वाचता आले, थोडीफार बेरीज वजाबाकी आली म्हणजे पुरे, अशी मनोभूमिका असणारा तो काळ होता. समृद्धी असल्या कारणाने नोकरीसाठी शिक्षण ही दृष्टीच नव्हती. शेतीवर कुटुंबाचे पालन व धार्मिक आचार विचारांनी मनाची मशागत त्या काळी होत असे. त्यामुळे योग्य वयात शाळेत न घातल्याने त्यांचे शिक्षण फक्त इंग्रजी 4थीपर्यंतच झाले. शाळेत ते वयाने मोठे असल्याने ते समवयस्कात मिसळू लागलेत आणि त्या काळचे मनोरंजनाचे एकमेव साधन म्हणजे तमाशा या क्षेत्राकडे त्यांचे पाय वळलेत. महाराजांचा बालपणापासून स्वभाव मिश्कील होताच. तमाशातील वाक्य ऐकून त्यांच्या प्रतिभेला पंख फुटलेत. त्यांच्या आईला त्यांचे हे वागणे पटत नव्हते, म्हणून त्यांच्या पायात लग्नाची बेडी अडकवून त्यांची बडोदा संस्थानात कारकुनाच्या जागेवर नेमणूक करण्यात आली. तेथे त्यांच्या स्वाभिमानी मनाला लाचारीने जगणे न आवडल्यामुळे ते नगरला परतले. नंतर पोटापाण्याची सोय म्हणून 9 रुपये पगारावर पोलिसात भरती झाले. याच दरम्यान त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. सोलापूरच्या रामजोशांना मोरोपंतांनी डफ काढून वारकऱ्यांची वीणा अडकवली. तसेच अनंत फंदींना अहिल्यादेवींनी त्यांच्या हाती टाळ देऊन त्यांना समाज प्रबोधनाकडे वळवले. त्याच प्रेरणेने हा सुप्त संस्कार दासगणू महाराजांवर झाला व त्यांनी समाज प्रबोधनाचे फटके निर्माण केलेत. महाराजांचा तारुण्याचा काळ भारतातील प्रबोधनाची पहाट होती. नंतर त्यांची बदली जामखेड येथे झाली. तेथे राम मंदिरात कीर्तन होत असे. एकदा कीर्तनकार आले नाहीत म्हणून कीर्तनात खंड पडला. तेथील मामलेदार शेटफटकर होते. त्यांची व महाराजांची भेट झाली असता ते महाराजांना म्हणाले, लावण्या पोवाडे यात बुद्धीचा अपव्यय करण्यापेक्षा आख्याने रचली तर तुमच्या बुद्धीचे सार्थक होईल. ते आव्हान स्वीकारून महाराजांनी एकादशीस दामाजी पंतांचे आख्यान रचले व उत्तम कीर्तन केले. श्रोत्यांना 4 तास मंत्रमुग्ध केले. त्यांचे सर्वच श्रोत्यांनी व शेटफटकर यांनी खूप कौतुक केले. शृंगाराच्या क्षेत्रात रमणारी काव्यसरिता भक्तीचे गुणानुवाद गाऊ लागली. याला कारण तिला बळ मिळाले ते शिर्डीच्या साईबाबांचे. त्यांनी महाराजांना संत चरित्रे लिहिण्याची प्रेरणा दिली. तेव्हा महाराजांनी सुमारे 140 संत चरित्रे लिहिलीत. भक्तिलीलामृत, संत कथामृत, भक्तिरसामृत अशी अनेक काव्ये लिहिलीत. प्रत्येक संतांच्या जन्मगावी जावे, माहिती गोळा करावी, तेथील त्यांचे कार्य, ग्रंथसंपदा, स्थल, कालादी माहिती गोळा करीत स्वतः तेथे जात त्यांच्या संतत्वाचा पडताळाही ते पारखून घेत आणि मग ओव्या रचत. त्यामुळे त्यांच्या चरित्रलेखन पद्धतीला एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. पुढे त्यांनी अनेक आख्याने लिहिलीत व कीर्तने करून अख्खा महाराष्ट्र गाजवला. आधीच संत चरित्रे गोड, त्यात दासगणूंची रसमय वाणी याचा संगम होऊन काव्य अतिमधुर झाले आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगायचे तर रसाळपणाची या लोभा, श्रवणाच्याही होती जिभा. श्री दासगणू महाराजांची वाणी शुद्ध स्फटिकासारखी निर्मळ होती, प्रासादिक होती. ते संत कवी या पदावर सर्वश्रेष्ठ होत. त्यांची नम्रता
पुढील पदावरून स्पष्ट होते. मी ना मम्मट पाणिनी भवभूती ना भारवी माधवा, मी ना शूद्रक कालिदास अथवा श्रीहर्ष ना बाणवा, मी ना भर्तृहरी मयूर अथवा ना नाथ पंडित, मी आहे दुर्बळ हीन दीन गुणहा कीजे कृपा माधवा. त्यांच्या काव्यातील ऐतिहासिक कल्पना वाखाणण्यासारख्या आहेत. त्यांचे काव्य भक्तिरसप्रधान असून त्यात वृत्तमाधुर्य, शब्दमाधुर्य व अर्थमाधुर्य हा त्रिवेणी संगम त्यात आहे. सुंदर उपमा, रूपके, दृष्टांत काव्य लोकांच्या मनावर उत्तम रीतीने ठसविण्याची हतोटी आहे. पूज्य महाराजांच्या मनाला धनेशना, दारेशना यांचा मोहन होता. लहान वयात त्यांनी तमाशाकरिता लावण्या रचल्या. त्याचे त्यांनी कधी मानधन घेतले नाही. कीर्तनासाठी त्यांनी उभा महाराष्ट्र गाजवला. त्याची त्यांनी कधी बिदागी घेतली नाही. दासगणू महाराजांचे सद्गुरू वामनराव इस्लामपूरकर त्यांनी आपली इस्टेट महाराजांना दिली, पण त्यांनी ते मृत्यूपत्र गुरुपत्नीच्या पायावर ठेवून फक्त देवातील पांडुरंगाची मूर्ती द्यावी असे सांगितले. 1925 साली तुकोजी होळकरांनी कीर्तनाच्या बिदागी दाखल सोन्याच्या थाळीत सोन्याच्या मोहरा व चांदीच्या थाळीत चांदीच्या मोहरा दिल्यात. तेव्हा महाराज म्हणालेत, मी एक विद्यार्थी म्हणून शिष्यवृत्ती मागणार आहे. मी परमार्थ कॉलेजात प्रवेश करणार आहे. तेथे निर्लोभतेची शिष्यवृत्ती लागते, ती मला द्यावी व आपला नाव लौकिक राखावा ही माझी नम्र विनंती आहे. या मागणीने होळकर सरकार व सर्व श्रोते आश्चर्यचकित झालेत. त्यांच्या आयुष्यात खूप लोक आलेत. त्यांची जवळीक निर्माण झाली व ते त्यांचेच होऊन गेलेत. 1908 सालची गोष्ट. ते पुणे शहरात जोगेश्वरीजवळ पोद्दार वाड्यात संत चरित्र लेखन करीत. एकदा ते खिडकीत उभे असता एक मुलगा माधुकरीचे ताट घेऊन आनंदाने जात असता त्यांनी बघितला. त्याला टांगेवाल्याचा धक्का लागला व तो रडू लागला. महाराजांनी त्याला रडण्याचे कारण विचारले. मुलाने सांगितले, माधुकरी विटाळली, आता मी काय खाऊ? महाराजांना आश्चर्य वाटले. एवढ्याशा गरीब मुलाला 16 ओळ्याचे संस्कार? मुलाची चौकशी केल्यावर कळले, मुलाला वडील नाहीत व आई कोकणात असते. त्याचे नाव दामू अण्णा आठवले असे होते. त्या मुलाला महाराजांनी आश्रय दिला. महाराजांचे लेखन कार्य व कीर्तनातील पदे उत्तम प्रकारे म्हणून त्यांना साथ देत असे. दामू अण्णांचे सुपुत्र प्राचार्य अदा आठवले म्हणजे महाराजांचे शिष्य वरदानंद भारती होत. एकदा आजेगावला कीर्तन चालू असताना केशवगुरू आजेगावकर यांच्या पत्नी आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन आल्या होत्या. त्याला कालऱ्याची लागण झाली होती. त्याने अचानक डोळे फिरविले. त्या माऊलीने ते लेकरू महाराजांच्या पायावर घातले व म्हणाल्या, मेलं तर दैव, जगलं तर तुमचं. पांडुरंगाच्या कृपेने ते मूल जगलं. त्याचे सारे संगोपन, शिक्षण, विवाह महाराजांनीच केला. तेच हे तुकाराम बुवा आजगावकर होत. 1933 सालची गोष्ट. पंढरपूरला माधवाश्रमात मारोतराव बारटक्के नावाचे गृहस्थ राहत. त्यांचा मुलगा शाळेत न जाता चित्रपट बघत असे. त्या मुलाला मारोतरावांनी गुरासारखा बडवला. महाराजांनी त्याला आपल्याकडे आणले व त्याला रोज चित्रपट बघण्यास पैसे देऊ लागलेत. शेवटी तो मुलगा चित्रपट बघून कंटाळला. तेच हे छगन बारटक्के होत. मग ते महाराजांची सर्व कामे करू लागलेत व त्यांनी महाराजांना लहान भावाप्रमाणे शेवटपर्यंत साथ दिली. दामोदर, अनंत, तुकाराम व छगन या व्यक्ती महाराजांच्या व्यक्तिगत जीवनात समरस झाल्यात. त्यांचा दयाळूपणा सर्वांच्या प्रत्ययास आला. प्रबोधन, परोपकार व परमार्थिक उन्नती या त्रयीसाठीच महाराजांनी आपल्या आयुष्याचा कण न कण वेचला. एकदा महाराष्ट्रात प्लेगची साथ सुरू झाली. मयताला खांदा द्यायला कोणी तयार नसत. तेव्हा महाराजांनी प्रेताला पाठुंगोळी घेऊन अनेकांची व्यवस्था लावली. ऐसी कळवळ्याची जाती काही वेगळीच म्हणावी लागेल. महाराज श्री गोंद्यात असताना प्राच्यविद्या संशोधन खात्याचे अधिकारी श्री वामन शास्त्री इस्लामपूरकर संशोधन खात्याच्या कामासाठी आले असता त्यांची सर्व सेवा उपलब्ध होण्यासाठी दासगणूंची नेमणूक केली होती. पण 2 वेळा बस स्थानकावर जाऊन देखील शास्त्रीबुवांना महाराजांनी ओळखले नाही. ते ज्या खानावळीत जेवत असत तेथे त्यांना विचारले, आज उशीर का झाला?
ते म्हणाले, विद्वत्ता कोणी विचारावी, पण सरकारी शास्त्री म्हणून डौल मात्र पाहून घ्यावा लागेल. शास्त्रीजी समोरच बसले होते. दुसरे दिवशी कचेरीत ओळख करून देण्यात आली तेव्हा महाराज ओशाळले. शास्त्रीबुवांनी या गोष्टीचा अजिबात राग धरला नाही. महाराजांनी शास्त्रीजींची मनापासून सेवा केली. जाताना शास्त्रीजींनी गणू महाराजांना अंगठी भेट देऊ केली. आपण माझ्यावर रोष धरला नाही हेच माझे पारितोषिक आहे. आपण मला अनुग्रह देऊन उपकृत करावे. शास्त्रीजींनी महाराजांची मागणी अमान्य करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचा निग्रह बघून बेलाच्या पानावर शिवमंत्र लिहून दरवर्षी पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. महाराज कट्टर शिवभक्त होते, पण गुरुची आज्ञा म्हणून दरवर्षी पंढरपूरच्या वारीमुळे त्यांच्या अंतःकरणात पांडुरंगाची ओढ वाढत गेली व हरिहरात भेद न दिसता एक रूपत्व दिसू लागले. त्यांचे वचन आहे, होती मला आवडी मोठी श्री शंकराची, तुझ्या कृपेने अद्वैष्टी भक्ती उपजली जगजेठी. आता हरिहरात भेद नमशी वाटत, एक रूप दोही सत्य ऐसा निश्चय झाला. संत कवी श्री दासगणू महाराजांच्या विशाल काव्य संभाराकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तर त्यांच्या अंगी वसत असलेली अभिजात कवित्व शक्ती, रसाळ आणि प्रासादिक शब्दरचना अंतःकरणाचा सहज ठाव घेईल असा भक्तीचा जातिवंत जिव्हाळा, सहजतेतून निर्माण झालेले भाषेतील अकृत्रिम सौंदर्य. श्री दासगणू महाराजांचे हे आधुनिक महिपती म्हणून महाराष्ट्रात ख्यात कीर्त आहेत. त्यांच्या प्रासादिक कीर्तनांनी उभ्या महाराष्ट्राला एकेकाळी वेडे केले होते. त्यांच्या विशाल वाङ्मय निर्मितीने त्यांचे स्थान बऱ्याच उंचीच्या वाङ्मय सेवकांमध्ये गोवले जाते. श्री दासगणू महाराजांनी जनहिताचा विचार वेळोवेळी केला आहे. तथापि परमार्थ प्रणवतेचा चालू परिस्थितीशी संबंध जोडून आपल्या वाङ्मयात तसे स्पष्ट उल्लेख करण्याचे काम समर्थ रामदासाशिवाय ठळकपणे फारसे कोणी केले नाहीत. पण श्री दासगणू महाराजांनी ही त्रुटी भरून काढली आहे. त्यांनी वैराग्य, सद्धर्माचरण इत्यादी विचारांना प्राधान्य दिले. सदाचरण, नीतिमत्ता, संयम, सच्चरित्र इत्यादी गुणांचा अवलंब करायला शिकवलं. आणि तरी ते म्हणतात, मीही तुमच्यातील एक, मग वर्म काढू तरी कवणाचे. ते द्रष्टावंत कवी होते. ते शेतकऱ्यांचे समर्थक होते. ते म्हणतात, शेती जगाचे जीवन, शेती राष्ट्राचे भूषण, शेती व्यापाराचे प्राण, शेती प्रधान अवघ्यामध्ये. पायमधली शेतीची ज्या देशात होत नाही, तो देश दारिद्र्याची जहागीर झाला समजावा. स्पृश्यास्पृश्य भेदाविषयी त्यांचा दृष्टिकोन उदार होता. भारताची करुण कहाणी, अभागी भारत इत्यादी ग्रंथांमध्ये भारतीय समाजाच्या अवनतीचे मूल्यांकन करताना श्री दासगणूंच्या मते या साऱ्या अवनतीला दोन कारणे आहेत. म्हणजे इंग्रजांची शिक्षण पद्धती आणि दुसरे त्यांची भेदनीती. ते लिहितात, शिक्षणाच्या द्वारे भली शास्त्रे अवघे खोटी केली, श्रद्धा समूळ उडविली धर्मावरची प्रथम. श्री दासगणूंचा एक स्वभाव विशेष हा की दंभाचे तर हाडवैरीच, दांभिकपणावर टीका करताना कोणाची गय करीत नसत. स्वकीयांची नाही, सनातन्यांची नाही, बोलगेवड्या तथाकथित समतावादी, समाजवादी, सामाजिक आणि राजकीय पुढाऱ्यांची नाही. त्यासाठी त्यांना अनेक अडचणी व दिव्यांना सामोरे जावे लागले, तरी ते डगमगले नाहीत. अंतरीचे द्यावे स्वभावे बाहेरी, त्यांच्या वृत्तीचा हा स्थायी भाव होता. ओठी एक अन पोटी एक हा प्रकारच त्यांना पटणारा नव्हता. समाजावर कठोर टीका करतानाही स्वतःकडे उपदेशकाची भूमिका घेतली नाही. आत्मप्रौढी वा परोपदेशे पांडित्य याचा लवमात्र अभिनिवेश नव्हता. उलट स्वतःला समाजातील एक घटक म्हणून अत्यंत कळकळीने आपल्या वेदनेला त्यांनी शब्दरूप दिले. श्री नानासाहेब चांदोरकर हे दासगणू महाराजांचे वरिष्ठ होते. त्यांना महाराजांचे काव्य लेखन फार आवडत असे. ते साईबाबांचे एकनिष्ठ भक्त होते. त्यांच्या प्रेरणेने दासगणू महाराज शिर्डीस आलेत. महाराज बाह्यांगाला भुलणारे नसल्याने प्रथम त्यांच्यावर साईबाबांचा प्रभाव पडला नाही. पण जशा जशा त्यांच्या शिर्डीच्या वाऱ्या घडू लागल्यात तशी तशी त्यांची साईबाबावर भक्ती वाढू लागली.
व त्यांना गुरुस्थानी मानले. त्यांच्याशी ते इतके एकरूप झाले की शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमावर, शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा, अशा भावना प्रगटू लागल्यात. साईबाबांच्या आज्ञेनेच संत चरित्रे लिहिलीत. त्यातील एक प्रसिद्ध चरित्र शेगावचे श्रेष्ठ संत श्री गजानन महाराज होत. साईबाबांनी अनेक वेळा त्यांना नोकरी सोडण्याचा आग्रह केला, पण महाराज म्हणत नोकरीमुळे पोटापाण्याची सोय होते. तरी देखील अखेर त्यांनी नोकरी सोडली. त्यांना साईबाबांनी वसमत नांदेडकडे जाण्यास सांगितले. नांदेडला त्यांचे शाळेतील शिक्षक बळवंतराव खेडकर होते. त्यांच्या घरी महाराजांचा मुक्काम होता. तेथे त्यांची उत्तम कीर्तनकार, विदागी न घेणारा व तबला पेटीची साथ नसताना कीर्तन रंगवणारा कीर्तनकार अशी प्रसिद्धी पसरली. त्यांच्या कीर्तनाला अलोट गर्दी होत असे. त्याच सुमारास गोरट्याच्या आनंदीबाई गोरटेकर यांनी महाराजांचे कीर्तन ऐकले व त्यांना गोरट्यास येण्याचे आमंत्रण दिले. तेथे त्यांनी दासगणू प्रतिष्ठानाची स्थापना करून त्यांची स्वतंत्र घर बांधून राहण्याची सोय केली व तेथे विठ्ठल मंदिराची स्थापना केली. तेथे दासनवमी, तुकाराम बीज, नाथ षष्ठी सारखे उत्सव सुरू केले. त्याच सुमारास त्यांची एका योग्याची भेट झाली. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 50-55 होते. तेव्हा त्यांनी प्राणायाम, नवली, धोती, भस्ती अशा बऱ्याच क्रिया शिकून घेतल्या. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर चांगला परिणाम झाला. विशेष म्हणजे 95व्या वर्षीही त्यांची ज्ञानेंद्रिये वयाच्या मानाने चांगलीच कार्यक्षम होती. स्मृती तल्लख होती. त्यामुळे दामुअण्णांच्या स्वर्गवासानंतर त्यांच्या लहान अनंताचे संगोपन केले. स्वतःबद्दल ते कधी गौरवाने बोलत नसत. त्यांना सत्कार करून घेणे आवडत नसे. फक्त अपवाद नगरच्या लोकांनी त्यांचा सत्कार केला. त्या सत्कार प्रसंगी अध्यक्षपदी त्रशी भारदे होते. भाऊराव पाटील, काकासाहेब कालेलकर यांची भाषणे झालीत. आता मात्र त्यांचे स्वास्थ्य ढासळू लागले होते. निर्वाणापूर्वी त्यांनी दोघांना अनुग्रह दिला. 1962 साली ज्ञानेश्वर पुण्यतिथी केली. उत्सवाला खूप माणसे जमलीत. 2 कीर्तने झालीत. दुसरे दिवशी पूज्य दासगणू महाराजांनी जगाचा निरोप घेतला. वार्ता कळताच भगवान शास्त्री दारुरकर दर्शनासाठी आलेत. ते म्हणाले, ही वृद्धात्रयोदशी आहे. वृद्धातिथी रूपाने ज्ञानेश्वरांनी आपल्या निष्ठावंत भक्ताला आपल्या वत्सल बाहूंनी पांडुरंग चरणी नेऊन पोचविले. भक्तीत अंतर कधीही नसावे, मागे पुढे अमुचिया विठू तू असावे. हे मागणे दीनवत्सलाने दासगणूस यापूर्वीच दिले होतेच आणि आता त्या भक्तवत्सल अशा धरिलेस नावा या दासगणूस पदी दे विसावा. हे दुसरे मागणेही पांडुरंगाने सानंद अंतःकरणाने पूर्ण केले. पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटात हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा निघाली. दासगणू महाराजांचा पवित्र देह अग्निनारायणाने आत्मसात केला. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.